नमस्ते, अस्सलाम वालेकुम. मी समीर शेख. आमच्या वार्ड नंबर 15 ब मध्ये आमचे आत्या पठाण जुलेखा निसार खान या उभ्या आहेत आणि आम्ही इंडिपेंडंट म्हणजे अपक्ष म्हणून उभे आहेत. आमची निशाणी आहे हेलिकॉप्टर. तर या वार्ड नंबर 15 मध्ये 15 ब मध्ये आमचे उमेदवार उभे आहेत. तर आम्ही काही इरादे घेऊन किंवा समजा काही वादे घेऊन आलेलो आहेत का बाबा इथले जे जनता आहे त्यांची जे मूलभूत गरजा आहे त्या मूलभूत गरजेवर आम्ही काम करणार आहे. आणि आमचे जे उमेदवार आहेत स्थानिक उमेदवार ज्याला म्हणता येईल, आमच्या समोर काही उमेदवार असे आहेत की ते फक्त आणि फक्त निवडणुकीपुरते संगमनेरमध्ये आलेले आहेत. आणि मी जनतेला सांगू इच्छितो का हे जे 10 दिवस आहे 10-15 दिवस इलेक्शनचं जे कॅम्पेन चालणार आहे ते उमेदवार फक्त आत्ताच तुम्हाला दिसतील आणि पुढील 5 वर्ष तुम्हाला त्यांना शोधावे लागेल. तसं आमचं नाही. आमचं उमेदवार 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस तुम्हाला कधी पण अवेलेबल असणार आहेत. तुम्ही कधी आवाज दिला तुमच्या आवाजाला ओ देणारा आमचा उमेदवार आहे. तर मी जनतेला ही विनंती करेल की आमच्या उमेदवाराला भरघोस मत देऊन तुमची सेवा करण्याची संधी द्यावी. आपल्या संगमनेरमध्ये आपण जसं पाहतोय की अपक्षांनी खूप म्हणजे त्यांनी अपक्षांनी खूप जागा लढवल्या किंवा ते उमेदवारी करताय. अशी परिस्थिती येऊ शकते की तुम्हाला वाटतं का अपक्षांचंच या ठिकाणी जास्त नगरसेवक निवडून येऊ शकतात? कारण 50-60 अर्ज दाखल झालेले आहेत. तर बरोबर आहे तुमचं. आणि अपक्षाचं सरकार पण येऊ शकतं, कारण जनतेला एक वेगळा पर्याय हवा आहे. जनता एक चांगला पर्याय शोधत आहेत. जनतेला पक्षाशी देणेघेणे नाही आहे. त्यांना उमेदवार चांगला पाहिजे, कर्तृत्ववान उमेदवार पाहिजे जो आपल्याला 24 तास उपलब्ध असू शकतो आणि आपल्या समस्याचं निराकरण करू शकतो. त्यासाठी निश्चितच मला वाटतं की जनता अपक्षांना भरपूर साथ देईल. काही प्रभाग असे आम्ही जसे फिरलो ना, तर काही प्रभागामध्ये चांगल्या प्रकारचे विकास झालेले, डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि काही प्रभाग असे की खूप म्हणजे खूप मागास आहे. त्या ठिकाणी सांडपाणीचे सगळे प्रश्न प्रलंबित आहे. तर मग एकाच शहरामध्ये असे का काय वाटतं? आमच्या 15 नंबर वार्ड 15 ब मध्ये रहमतनगर या पर्टिक्युलर सांगून जिथे मी राहतो तिथे रस्त्याची एवढी दुरावस्था आहे. तिथून तो रस्ता जातो जोरे नाक्यापासून फादरवाडीपर्यंत एवढे खड्डे आहे की तिथे रस्ता शोधावा लागतो. रस्ता कुठं आणि खड्डे कुठे हेच कळायला मार्ग नाही आहे. तर आमचं पहिलं धोरण हेच आहे का तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे रस्ते देऊ, धूळमुक्त रस्ते देऊ. आणि कायम अंधाराची परिस्थिती आहे. स्ट्रीट लाईट असताना स्ट्रीट लाईट मला वाटतं आठवड्यातून 2 दिवस चालू राहिले तर 4 दिवस स्ट्रीट लाईट बंद राहते. आणि असे भरपूर प्रॉब्लेम आहे. तुम्ही नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून गेला तर तुमचे काय पॉईंट असणार आहे का महिलांसाठी, लहान मुलांसाठी तुम्ही कोणते प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहात? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सगळ्यात मूलभूत जो प्रश्न आहे नगरपालिकेचा, सध्या नगरपालिकेमध्ये घरपट्टी आणि नळपट्टीचे भाव खूप जास्त आहे. अदर तालुक्याचे कंपॅरिझन जर आपण केलं तर आपली नळपट्टी घरपट्टी जास्त आहे. आणि शास्तीचा पण एक प्रॉब्लेम आहे. तर आमचं उमेदवार यासाठी शास्तीसाठी एक सर्वसामान्य जनतेचा एकदम मूलभूत प्रश्न आहे आणि निकडीचा आणि गरजेचा प्रश्न आहे. गरीब जनता राहते आमच्या वार्डमध्ये जास्त करून. तर तुमची शास्तीचा आणि नळपट्टी आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू, हा आमचा तुम्हाला एक विश्वास देऊ. आमचा उमेदवार नक्कीच या गोष्टीवर प्रयत्न करेल. आणि लहान मुलांसाठी यंग नॅशनलचे ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी एक सुंदर गार्डन बनवायचा आम्ही प्रयत्न करू. आणि महिलांना सुरक्षा प्रदान करायचा आम्ही प्रयत्न करू. आणि महिलांना न घाबरता वावरता यावं आमच्या वार्डात, कुठल्याही प्रकारची भीती नाही, हा आम्ही नक्की प्रयत्न करू. तुमच्या या प्रभाग क्रमांकामध्ये जे 10वीला 12वीला किंवा जे ग्रॅज्युएशन झालेली मुलं आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तुमच्या वार्डामध्ये काही लायब्ररी आहे का, किंवा तुम्ही काही तुमचा विचार आहे तो करण्याचा काही? नक्कीच.
आम्ही जे होतकरू मुलं आहेत, जे अभ्यासू मुलं आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच आम्ही लायब्ररीसाठी किंवा एक जी अभ्यास करण्यासाठी जी जागा राहते त्या ठिकाणी व तिथं लोक पोरं चांगल्या वातावरणात अभ्यास करू शकतात अशी आम्ही अभ्यास खोली किंवा लायब्ररी म्हणताना आम्ही उभारण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तरी पण या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, आम्ही आमचे उमेदवार ज्या गोष्टी करणार यासाठी आम्हाला नगरपालिकेत जावे लागेल. त्यासाठी येणाऱ्या 2 तारखेला 2 डिसेंबर मंगळवार सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 1 नंबर मतदान केंद्र आहे फादरवाडी जोरे रोड आणि 2 नंबरचं मतदान केंद्र आहे DED कॉलेज नायकडोपुरा. तर दोन्ही मतदान केंद्रावर मतदानाने जाऊन आमचे जे निशाणी आहे हेलिकॉप्टर अपक्ष उमेदवार जुलेखा निसार खान यांना हेलिकॉप्टरचं बटन दाबून भरघोस मताने विजयी करावे आणि तुमची सेवा करण्याची संधी द्यावी. तुमच्या विश्वासाला आम्ही नक्कीच न्याय देऊ आणि आम्हाला पिढ्यानपिढ्या राजकारण करायचं नाही एवढं लक्षात ठेवा. तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आम्हाला पिढ्यानपिढ्या राजकारण करायचं नाही, आमचा हा धंदा नाहीये. हा पहिल्यांदा आमचा सेवा सर्व्हिस इज आवर पॉलिसी, म्हणजे आम्हाला सेवा करायची, फक्त सेवा करण्यासाठी आम्हाला तुम्ही संधी द्या एवढं मी कळकळीने तुम्हाला आवाहन करतो.